नमस्कार. या सत्रात आपण थ्रेडिंग ऑफ द मशीन याबद्दल शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्हाला लोअर थ्रेड आणि अप्पर थ्रेडमध्ये धागा भरायला, लोअर थ्रेड सोबत बॉबिनला धागा गुंडाळणे, बॉबिन केसमधून बॉबिन काढणे, निडल बार सोबत सुई घालणे आणि स्टिचची लांबी कमी जास्त करणे, तसेच थ्रेड टेन्शन म्हणजे धाग्याचा ताण आणि प्रेशर फूट प्रेशर याबद्दल माहिती मिळेल. चला शिवण यंत्राच्या वरील भागात धागा भरायला शिकूयात. धाग्याचं रीळ स्पूल पिनवर बसवा. धाग्याला थ्रेड गाईडकडे आणा. मेटल डिस्क ऑफ टेन्शनमधून धागा खेचा. धागा थ्रेड टेकअप लिव्हरपर्यंत आणा आणि जिथपर्यंत जाईल तितका ओढून घ्या. धागा खाली थ्रेड गाईडच्या दिशेने खेचा. लोअर थ्रेड गाईडमधून धागा खेचा. सुईमध्ये धागा ओवा. आता शिवण यंत्राच्या खालील भागात धागा कसा भरायचा ते पाहूया. बॉबिन केसची लॅच ओढून बॉबिन केस काढा. केसमधून बॉबिन काढा आणि धागा गुंडाळा. बॉबिनला परत बॉबिन केसमध्ये घाला आणि तिथल्या लहान खाचेतून धागा बाहेर ओढा. किमान 4 इंच तरी लांब धागा बाहेर असू देत. शटलच्या आत बॉबिन केस ठेवताना केस घट्ट बंद झाल्याचा आवाज ऐकलात ना याची खात्री करा. बॅलन्स व्हील पुढच्या बाजूला फिरवून बॉबिनमधील धागा सुईमध्ये जाण्याकरता यंत्रणा सुरू करा. वरील आणि खालील धागा किमान 4 इंच एकत्र खेचा. बॉबिनवरील धागा नीट गुंडाळण्याचे काम बॉबिन वाइंडर करते. बॉबिन पूर्ण भरल्यावर काही वाइंडर धागा घेणे आपोआप थांबवतात. वरील धागा पकडता येईल अशा रीतीने बॉबिन केस सरकते आणि स्टिच तयार करते, कारण सुई बॉबिन चेंबरच्या खाली असते. बॉबिन काढण्याच्या स्टेप्स पाहूयात. शटल कव्हर उघडा. बॉबिन केसिंग बाहेर काढा. केसिंगमधून बॉबिन बाहेर काढा. धागा तयार कसा करायचा ते आता पाहूया. स्पूल पिन कुठे आहे ते शोधा. धागा सैल करा. धाग्याचे रीळ स्पूल पिनवर बसवा. धाग्याचे टोक थ्रेड गाईडमधून पलीकडे न्या. मशीनची टेन्शन डिस्क पहा. टेन्शन डिस्कच्या सभोवताली धाग्याचा एक वेढा गुंडाळा. बॉबिनला धागा गुंडाळण्याच्या स्टेप्स. बॉबिनमध्ये धागा भरा. बॉबिन वाइंडर शोधा. वाइंडरवर बॉबिन बसवा. बॉबिन वाइंडर लॉक करा. धाग्याचे टोक धरा. फूट पेडल खाली दाबा. बॉबिनमध्ये धागा भरा. धागा कापा. बॉबिन वाइंडरची मागील बाजू ढकलून परत तिला सुरुवातीच्या स्थितीत आणा. वाइंडरमधून बॉबिन बाहेर काढा. शिवण यंत्राच्या सुया विविध प्रकारच्या असतात आणि त्यांच्या वापरानुसार त्या निवडल्या जातात. सुईच्या वरील भागाला शांक म्हणतात. खालील भागाला शाफ्ट म्हणतात. शांकची एक बाजू सपाट असते आणि दुसरी बाजू गोलाकार असते. गोलाकार बाजूस खाच असते. टाका तयार करण्यासाठी ती धाग्याला मदत करते. तसेच धाग्याचे अतिरिक्त घर्षण होऊ देत नाही.
निडल बार म्हणजे स्टीलची दांडी असते. क्लॅम्पच्या मदतीनं ही दांडी सुईच्या एका टोकाला धरून ठेवते. निडल बारमध्ये सुई बसवण्यासाठी पुढील क्रमाने क्रिया कराव्यात. सुई आत घालण्याकरता निडल बार त्याच्या जास्तीत जास्त पातळीपर्यंत ओढा. सुई बसवण्याकरता स्क्रू किंवा निडल क्लॅम्प सैल करा. तिथे खाच म्हणजे ग्रूव्ह आहे हे लक्षात ठेवा. खाचेच्या सरळ रेषेत सुई आत घाला. सुई नीट बसण्याकरता निडल क्लॅम्प नीट घट्ट करा. तुम्हाला अजूनही काही अडचण असेल तर मशीन मॅन्युअलचा संदर्भ घ्या. आता स्टिचची लांबी कशी कमी जास्त करायची ते शिकूयात. साधारणपणे मऊ पातळ कापडांना लहान स्टिच म्हणजे 2.5 सेंटीमीटर करता 16 ते 20 स्टिचेस, मध्यम वजनाच्या कापडासाठी मध्यम स्टिच म्हणजे 2.5 सेंटीमीटर करता 12 स्टिचेस आणि जाड व जड कापडाकरता लांब स्टिचेस म्हणजे 2.5 सेंटीमीटर करता 8 ते 10 स्टिचेस घातले जातात. मशीन बास्टिंग म्हणजे कापड तात्पुरते धरून ठेवणे आणि मशीन गॅदरिंग म्हणजे शिवलेल्या जागी लहान मोठे झालेल्या कापडाला नीट करणे. यासाठी आणखी मोठे स्टिचेस म्हणजेच 2.5 सेंटीमीटर करता 6 ते 8 स्टिचेस लागतात. स्टिच तयार होण्याकरता मशीनमधून साधारण किती धागा जायला हवा हे थ्रेड टेन्शन दाखवते. टेन्शन किंवा ताण नियंत्रित करण्यापूर्वी वरील आणि खालील भागात पुरेसा धागा भरला आहे ना याची खात्री करा. वरील आणि खालील धाग्यांमधील टेन्शनमध्ये योग्य समतोल असल्यावर कापडाच्या जाडीच्या बरोबर मध्यावर वरील आणि खालील धाग्याची वीण बसते किंवा धागे एकत्र येतात. कामाच्या दोन्ही बाजूंनी स्टिचेस एकसमान दिसतात. आकार आणि घट्टपणा दोन्हीही सारखाच असतो. कापडावर लोअर फूट विशिष्ट प्रमाणात दबाव टाकतो. त्याला प्रेसर फूट प्रेशर म्हणतात. फूटच्या खालून कापड किती आत जाते यावर हा दबाव परिणाम करतो. जर हे प्रेशर खूप जास्त असेल तर फूट खेचला जातो आणि कापड नीट आत घेतले जात नाही. तुम्हाला किती समजले आहे याची चाचणी करण्यासाठी आता एक टास्क करूयात. यासाठी तुम्हाला बॉबिन व बॉबिन केस, धागा व सुई आणि सिंगल निडल लॉक स्टिच मशीन या गोष्टी लागतील. तुम्हाला मशीनच्या अप्पर थ्रेडमध्ये धागा भरायचा आहे. अप्पर थ्रेडमध्ये धागा भरण्यापूर्वी थ्रेड टेक अप लिव्हर वाढवा. यामुळे धागा भरणे सोपे होईल आणि शिलाई करताना धागा बाहेर येणार नाही. नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार मशीनमध्ये धागा भरा. आता आपण थ्रेडिंग ऑफ मशीन या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही लोअर थ्रेड आणि अप्पर थ्रेडमध्ये धागा भरायला, लोअर थ्रेडच्या आधारे बॉबिनमध्ये धागा गुंडाळायला, बॉबिन केसमधून बॉबिन काढायला, निडल बार सोबत सुई आत घालायला, स्टिचची लांबी कमी जास्त करायला, थ्रेड टेन्शन आणि प्रेसर फूट प्रेशर या गोष्टी करू शकला असाल.